नमस्कार मित्रहो, आपण मागील तासिकेमध्ये समाजशास्त्राच्या उदयाचा विचार आपण केला. समाजशास्त्राचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपण समजून घेतलं. समाजशास्त्राचा उदय हा जर पाहिला तर वेगवेगळे जे काही घटक आहेत त्या घटकांमुळे समाजशास्त्राचा उदय झाला हे आपण पाहिलं. त्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रकर्षाने आपण अभ्यास केला. प्रकर्षाने उल्लेख केला की युरोप खंडामध्ये फ्रेंच राज्यक्रांती मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि त्याचा परिणाम म्हणून त्या काळात 18व्या शतकातील फ्रेंच राज्यक्रांतीमुळे प्रबोधन काळ निर्माण झाला. आणि या प्रबोधन काळामध्ये थॉमस हॉब्स, जॉन लॉक, रुसो, मॉन्टेस्क्यू, फ्रान्सिस बेकन, सिसरो, मॅकिॲव्हेली हे जे समाजशास्त्रज्ञ आहे, या समाजशास्त्रज्ञांचा विचार समाजासमोर आले आणि त्यांनी समाजशास्त्रीय जे विचार आहे हे विचार जगापुढे मांडले. याचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गोष्टी आहेत, ज्या धार्मिक ज्या काही पारंपरिक गोष्टी आहेत, त्या पारंपरिक गोष्टी हळूहळू नष्ट होऊ लागल्या आणि नवीन जो विचार आहे हा विचार समाजासमोर आला. आधुनिक विचार समाजासमोर आला. त्यामुळे त्या ठिकाणी असलेली जी काही राजेशाही पद्धती आहे, या राजेशाही पद्धतीऐवजी लोकशाहीचं तत्त्व रुजलं. महिलांना समाजामध्ये कोणतंही स्थान नव्हतं, परंतु महिलांचं जे स्थान आहे त्या स्थानसुद्धा बदलत गेलं आणि धर्म, समुदाय, सत्ता, संपत्ती आणि समाजाची संकल्पना देखील बदलली. तर अशा पद्धतीने आपण मागच्या तासिकेमध्ये समाजशास्त्राच्या उदयाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं. या तासिकेमध्ये आपल्याला समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रकाश टाकणाऱ्या घटकांचा विचार करायचा आहे. आता समाजशास्त्राची जी निर्मिती आहे, ह्या काही गोष्टींचा प्रभाव म्हणून समाजशास्त्राची निर्मिती झाली. हे घटक जर पाहिले तर पहिलं सांगितलं तर ते म्हणजे व्यापारी क्रांती. सन 1450 ते 1800 या काळात घडलेल्या अनेक घटनांची मालिका म्हणजे क्रांती. काय झालं की 1450 ते 1800 या कालावधीमध्ये युरोप खंडामध्ये अनेक प्रकारचे बदल झाले. अनेक प्रकारचे जे काही क्रांती आहेत त्या क्रांत्या घडून आल्या. त्याची जी मालिका आहे ती मालिकाच त्या ठिकाणी तयार झाली. या सर्व घटनांमुळे युरोपमधील मध्ययुगातील कुंठित आणि उपजीविकेपुरती असणारी अर्थव्यवस्था ही पूर्णपणे बदलली. व्यावसायिक क्रांती म्हणजे उद्योग आणि आर्थिक व्यवहारामध्ये वाढ होऊन मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होण्याला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झालं आणि त्यामुळे युरोप देशातील आर्थिक व राजकीय सत्ता निर्माण झाली. काय झालं की ही जी क्रांती आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या काही क्रांती आहेत त्या क्रांत्या झाल्यामुळे काय झालं की युरोप खंडामध्ये आर्थिक आणि राजकीय सत्ता निर्माण झाली. उद्योगांसाठी भूमार्गापेक्षा सागरी मार्गांना अधिक पसंतीक्रम मिळू लागला. सागरी मार्ग वेगवेगळे शोधण्यात आले आणि त्या माध्यमातून जो जागतिक व्यापार आहे, एका देशाचा दुसऱ्या देशाशी होणारा जो काही व्यापार आहे, या व्यापाराला प्राधान्य मिळालं. युरोपमधील बाजारामध्ये पूर्वेकडील आलेल्या उत्पादित माल, मसाले आणि कापडाची रेलचेल दिसू लागली. पूर्वेकडील म्हणजे आपले जे काही देश आहे हे पौर्वात्य देश आहे. भारतामधून सुद्धा युरोपमध्ये निर्यात होऊ लागली आणि त्यामध्ये मसाल्याचे पदार्थ, कापड यासारखे जे काही वस्तू आहेत त्या वस्तू युरोपमध्ये आयात होऊ लागल्या. आपण त्यांना निर्यात करू लागलो आणि यामुळे काय झालं
की युरोपचे जे काही बाजार व्यवस्था होती, या बाजार व्यवस्थेमध्ये एक प्रकारची रेलचेल दिसायला लागली. बँक सेवा अधिकाधिक विस्तारित होऊ लागल्या. त्यावेळेला आपल्याकडे सावकार असायचे, बँक व्यवस्था नव्हती. परंतु युरोप खंडामध्ये मात्र त्यावेळेला बँक सेवा अधिकाधिक विस्तारित होऊ लागल्या आणि आर्थिक क्रांतीचं हे एक द्योतक होतं. कागदी चलन अस्तित्वात आलं. या सर्व क्रांतिकारी बदलांमुळे मध्यमवर्गाची जी निर्मिती आहे ही झाली. त्यांनाही आर्थिक सत्तेत सहभागी होता येऊ लागलं. हा अत्यंत महत्त्वाचा जो बदल आहे, हा बदल या कालखंडामध्ये झाला किंवा कालखंडामध्ये झाल्याचं दिसून येतं. या सर्व बदलाचा परिणाम म्हणून समाजातील सामाजिक संबंधांमध्ये बदल होऊ लागले. या सर्व बदलांचं स्वरूप आणि प्रकार हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय ठरला. काय झालं की वेगवेगळ्या प्रकारचे जे बदल झाले आणि या बदलांमुळे काय झालं की समाजशास्त्राचा तो अभ्यास विषय बनला. समाजशास्त्र मध्ये त्याचा अभ्यास होऊ लागला आणि ही जी क्रांती आहे, ही क्रांती घडून आल्यामुळे व्यापारी क्रांती जी आहे, व्यापारी क्रांती घडून आल्यामुळे काय झालं की एक प्रकारचं सामाजिक बदल घडून आले. त्यानंतर दुसरा एक बदल आपल्याला सांगता येतो किंवा प्रभाव टाकणारा घटक सांगता येतो की ज्यामुळे समाजशास्त्राची निर्मिती झाली, तो म्हणजे औद्योगिक क्रांती. इंग्लंडमध्ये 18व्या शतकामध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल घडून आले. इंग्लंडमध्ये सर्वात अगोदर बदल घडून आले. नंतर युरोपमधील इतर देशांमध्ये सुद्धा बदल घडून आले. नंतर इतर खंडांमध्ये सुद्धा बदल घडून आले. औद्योगिक क्रांती ही एक अशी घटना होती की जिचा युरोपमधील सर्व सामाजिक क्षेत्रांवर प्रभाव होता. काय झालं की युरोपमध्ये ही जी औद्योगिक क्रांती घडून आली, या औद्योगिक क्रांतीचा सर्व क्षेत्रावर, सर्व सामाजिक क्षेत्रांवर प्रभाव पडला आणि त्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा बदल घडून आले. औद्योगिक क्रांतीमुळे अनेक नवनवीन साधने, यंत्रे, तंत्रज्ञान ह्या दिवसेंदिवस सुधारणा, अशा पद्धतीच्या सुधारणा होत होत्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वस्तूंचे उत्पादन होऊ लागलं. 1760 ते 1830 या कालावधीमध्ये यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या व्यवस्थेमध्ये नवनवीन शोधांची मालिका निर्माण झाली. नवनवीन शोध सुरू झाले, ज्यांचा परिणाम म्हणून कारखाना उत्पादन पद्धती झाली. कारखाना उत्पादन पद्धती उदयास आली. म्हणजे औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं की मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याकरिता 1760 ते 1830 या दरम्यान आमूलाग्र असे बदल झाले. उत्पादन पद्धती जी आहे, ही उत्पादन पद्धती बदलली. सरंजामशाही व्यवस्थेकडून भांडवलवादी व्यवस्थेकडे वाटचाल व्हायला लागली, वाटचाल झाली आणि या आर्थिक बदलांमुळे सरंजामशाही मागे पडू लागली आणि भांडवलशाही पद्धती युरोप खंडामध्ये आणि एकंदरीतच जगामध्ये ही जी भांडवलशाही पद्धती आहे ही रुजू लागली. भांडवलदारांचा नवीन वर्ग निर्माण झाला. जे काही उत्पादक वर्ग होते, त्या उत्पादक वर्गांचा नवीन वर्ग निर्माण झाला आणि त्यांनी औद्योगिक व्यवस्था आपल्या नियंत्रणामध्ये ठेवली. औद्योगिक क्रांतीमुळे समाजात मोठा बदल झाला. जुन्या घरगुती उत्पादित वस्तूंकडून नव्या यंत्रावर आधारित वस्तूंकडे वाटचाल सुरू झाली. जे कुटीर उद्योगामध्ये, लघु उद्योगामध्ये किंवा गृह उद्योगामध्ये ज्या वस्तू उत्पादित होत होत्या, त्या यंत्राच्या आधारे कारखान्यांमध्ये वस्तू उत्पादित होऊ लागल्या. अशा प्रकारे औद्योगिक क्रांतीचा संपूर्ण समाजावर प्रभाव पडला आणि हा प्रभाव पडल्यामुळे काय झालं की समाजामध्ये संघ पद्धती निर्माण झाली. आता संघ पद्धती म्हणजे काय, तर संघ पद्धती म्हणजे 13व्या शतकात युरोपमध्ये प्रचलित असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन पद्धती होय. काय संघ पद्धती म्हणजे काय
की 13व्या शतकामध्ये युरोपमध्ये प्रचलित असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन पद्धती म्हणजे संघ पद्धती. संघ पद्धतीचा अस्त, कारखाना पद्धतीचा उदय, म्हणजेच ही जी पद्धती आहे ती पद्धती काय झाली, एक कमी झाली. संघ पद्धतीचा अस्त झाला, कारखाना पद्धतीचा उदय झाला. म्हणजे मिळून मिसळून घरातल्या घरात काम करणे आणि उत्पादन करणे या पद्धतीचा अस्त झाला. याला संघ पद्धती म्हटलं जातं. मग कारखान्यांमध्ये अनेक प्रकारचे जे लोक आहेत, घराव्यतिरिक्त असणारे जे कुटुंबाच्या व्यतिरिक्त असणारे जे लोक आहेत, ही लोक सुद्धा या उत्पादन पद्धतीमध्ये भाग घेऊ लागले. याला कारखाना पद्धतीचा उदय म्हटलं जातं. कामगारांची श्रम विभागणी झाली, ग्रामीण नागरी स्थलांतरण झालं. ग्रामीण भागातले लोक शहरांकडे, उद्योग संस्थांकडे, उद्योगांकडे, ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालं त्या ठिकाणी स्थलांतरित झाले. वर्गव्यवस्था निर्माण झाली, कामगार संघटना निर्माण झाल्या, आर्थिक असमानता निर्माण झाली आणि लोकशाही पद्धती हे सर्व औद्योगिक क्रांतीचे दृश्य आणि अदृश्य परिणाम झाले. म्हणजे एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर कारखाना पद्धतीमुळे कामगारांमध्ये विभागणी झाली. कामगाराला एकाच पद्धतीचं विशेषीकरणामुळे एकाच पद्धतीचं काम करावं लागलं. त्याचप्रमाणे स्थलांतरण वाढलं, शहरीकरण झालं, नागरीकरण झालं, वर्गव्यवस्था निर्माण झाली. श्रीमंत, मध्यम, गरीब, मालक, श्रमिक अशा प्रकारचे जे वर्ग आहे वर्ग निर्माण झाले. किंवा उद्योजक आणि कामगार हे वर्ग निर्माण झाले आणि यातूनच मग कामगारांवर अन्याय होऊ लागल्यामुळे कामगार संघटना निर्माण झाल्या, आर्थिक असमानता निर्माण झाली, गरीब आणि श्रीमंत असा भेद निर्माण झाला आणि सोबतच लोकशाही पद्धती आणि औद्योगिक क्रांती हे जे घटक आहे ते घटक घडून आले आणि या औद्योगिक क्रांतीमुळे अशा प्रकारे दृश्य म्हणजे दिसणारे आणि काही न दिसणारे परिणाम घडून आले. या सर्व प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण नागरी स्थलांतरण घडून आलं, ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतरण झालं. या सर्वांचा हेतू कारखान्यात काम करण्याचा होता. कारखान्यांना आणि नव्याने निर्माण होणाऱ्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेला विविध सेवा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोकरशाही निर्माण झाली. या अर्थव्यवस्थेत मुक्त बाजारपेठ ही संकल्पना होती, ज्यामुळे जिथे कारखान्यातून उत्पादित झालेली अनेक उत्पादने विनिमयासाठी उपलब्ध होती. काय की जी काही उत्पादनं होती ते उत्पादनं कोणत्याही मार्केटमध्ये नेता येत असायचे, बाजारात नेता येत असायचे. कितीही प्रमाणामध्ये जे काही उत्पादन नेता येत असायचं. अशा पद्धतीने मुक्त बाजारपेठ निर्माण झाली आणि त्यामुळे तिथं कारखान्यात उत्पादित झालेली अनेक उत्पादने विनिमयासाठी उपलब्ध होती. अनेक जे पर्याय होते, वस्तूंचे पर्याय उपलब्ध झाले आणि यातूनच मग अशा पद्धतीने जी औद्योगिक क्रांती आहे ही औद्योगिक क्रांती घडून आली की जे वस्तूंचं जे उत्पादन आहे हे उत्पादन काय सामूहिकरित्या करणे, अनेक श्रमांच्या माध्यमातून करणे आणि यंत्रांच्या माध्यमातून करण्याचा जो कल आहे हा कल निर्माण झाला. ही औद्योगिक क्रांती भांडवलशाही आणि त्यांच्या विरोधामध्ये निर्माण होणाऱ्या विविध प्रतिक्रिया या सर्व गोष्टींनी पाश्चात्य समाजात मोठ्या प्रमाणात बदल घडून आला. समाजशास्त्रावर फार मोठा प्रभाव पडला. या सर्व गोष्टींचा जो प्रभाव आहे हा समाजशास्त्रावर पडला आणि हे सर्व बदल आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या अभ्यासात ऑगस्ट कॉम्त, एमिल डर्खाइम, कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर, जॉन सिमेन या सर्व समाजशास्त्रज्ञ व्यस्त होते. काय की या बदलामुळे काय झालं की निर्माण झालेल्या ज्या समस्या होत्या या समस्यांचा अभ्यास करण्याकरिता हे जे समाजशास्त्रज्ञ आहे हे समाजशास्त्रज्ञ व्यस्त होते. त्यांनी या सर्व समस्यांचा अभ्यास केला आणि या क्रांतीतून निर्माण झालेल्या ज्या गोष्टी आहेत
निर्माण झालेल्या जे काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहे, ह्या महत्त्वपूर्ण गोष्टींचा अभ्यास केला आणि या मुद्द्यांचा अभ्यास समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. जसं कामगारांची स्थिती आहे, कामगारांची जी काही परिस्थिती आहे, या परिस्थितीचा अभ्यास करणे महत्त्वाचं होतं. संपत्तीचं हस्तांतरण कशा पद्धतीने श्रीमंतांकडे झालं, उद्योजकांकडे झालं, याविषयीचा सुद्धा अभ्यास त्यांनी केला. आणि खेड्यातून किंवा ग्रामीण भागामधून शहरांकडे जो औद्योगिकरणामुळे झालेला जो काही स्थलांतरण होतं, जो लोंढा जात होता, त्यामुळे लहान गावांचं किंवा शहरांचं शहरीकरण झालं, मोठ्या प्रमाणात शहरं वाढत गेली. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या शहरी समुदायामध्ये निर्माण झाल्या. या औद्योगिक क्रांतीमुळे अशा प्रकारचे जे बदल घडून आले आणि या सर्व गोष्टींच्यामुळे निर्माण झालेल्या ज्या समस्या होत्या, या समस्या अभ्यासनाकरिता एमिल दुर्खिम किंवा डर्खाइम, कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर, जॉर्ज सिमेल हे जे शास्त्रज्ञ आहे, हे शास्त्रज्ञ त्यावेळी त्या समस्यांचा अभ्यास करत होते. त्यानंतर तिसरा एक भाग आपल्याला सांगता येतो, समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारा घटक आपल्याला स्पष्ट करता येतो, तो म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. समाजामध्ये फ्रेंच राज्यक्रांती घडून आली. समाजशास्त्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेला हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. समाजशास्त्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेला घटक म्हणजे 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीने सुरू केलेली राजकीय क्रांतीची मालिका. काय झालं की फ्रेंच राज्यक्रांतीने एक राजकीय क्रांतीची मालिका सुरू केली. 1789 मध्ये परिवर्तनाची मालिका सुरू केली. प्रामुख्याने फ्रेंच समाजात निर्माण झालेल्या अव्यवस्था आणि अराजकतेमुळे या काळातले अनेक विचारवंत अस्वस्थ झाले. समाजाचे पुनर्संघटन करण्यासाठी काही विचारवंत एकत्र आले होते. 18व्या व 19व्या शतकातील राजकीय क्रांतीमुळे समाजात जे अराजक आणि असंघटन निर्माण झाले होते, ते दूर करून समाजाची नव्याने घडी बसवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सामाजिक व्यवस्था हा शास्त्रीय समाजशास्त्रज्ञांच्या जिव्हाळ्याचा एक प्रकारचा विषय बनला. आता या कडे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं म्हणता येतं की 18व्या आणि 19व्या शतकामध्ये जी राजकीय क्रांती झाली, या क्रांतीमुळे सामाजिक व्यवस्था हा शास्त्रीय समाजशास्त्रज्ञांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला. यात ऑगस्ट कॉम्ट, एमिल दुर्खिम यासारखे विचारवंत प्रामुख्याने आपल्याला सांगता येतात. सन 1789 मध्ये झालेली फ्रेंच राज्यक्रांती हा स्वतंत्र आणि समानता यासाठीच्या मानवी लढ्यांच्या इतिहासातील मैलाचा दगड होता. त्यामुळे सरंजामशाहीचा अंत होऊन नवीन समाजव्यवस्था अस्तित्वात आली. या क्रांतीमुळे फक्त फ्रान्समध्येच नाही तर संपूर्ण युरोपामध्ये दूरगामी स्वरूपाचे बदल झाले, खोलवरपर्यंत बदल झाले. आणि या क्रांतीतून पुढे आलेल्या संदेशामुळे भारतासारखे देशही प्रभावित झाले. आपला जो भारत देश आहे, या भारत देश सुद्धा या फ्रेंच राज्यक्रांतीमधून, या औद्योगिक क्रांतीमधून काय झाला, एक प्रकारचा प्रभावित झाला. आणि याचे जे परिणाम आहे, हे परिणाम भारताला सुद्धा काय करावं लागले, भारतावर सुद्धा परिणाम झाले. आणि भारतामध्ये राज्यघटनेमध्ये जे लोकशाहीचं जे तत्व आहे, हे तत्व स्वीकारण्यामागे या ज्या घडलेल्या ज्या काही घटना आहे, या घटनांचा एक उल्लेख आपल्याला करावा लागतो की राज्यघटनेमध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य, समता हे जे मूल्य आहे, हे मूल्य या फ्रेंच राज्यक्रांतीतूनच आपल्याला माहिती पडली. आणि त्या अनुषंगाने काय झालं की फ्रेंच राज्यक्रांती ही एक जागतिक महत्त्वाची क्रांती ठरली, जगातील महत्त्वाची क्रांती म्हणून ओळखली गेली. त्यानंतर पुन्हा एक चौथी क्रांती आपल्याला सांगता येतं की ज्यामुळे समाजशास्त्राच्या निर्मितीवर एक प्रभाव पडला, ती म्हणजे वैज्ञानिक क्रांती.
पुनर्जीवनाच्या कालावधीमध्ये युरोपमध्ये वैज्ञानिक क्रांती घडून आली. सर्वच क्षेत्रामध्ये विज्ञानावर भर देण्यात आला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तांत्रिक विकासाचा प्रभाव घडून येत होता. विज्ञानाला सर्वच उच्च प्रतिष्ठा व दर्जा प्राप्त होत होता व विज्ञानाशी संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना सर्व यशस्वी मानून त्यांना समाजात खूप प्रतिष्ठा मिळत होती. हा जो विज्ञान आहे त्या विज्ञानामुळे लोकांच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ झालेली होती, लोकांच्या दर्जामध्ये वाढ झालेली होती आणि विज्ञानाशी संबंधित क्षेत्रामध्ये काम करणारे जे व्यक्ती होते त्या व्यक्तींना यशस्वी मानलं जात असायचं आणि त्यांना प्रतिष्ठा मिळत होती. वैज्ञानिक क्रांतीचा प्रभाव हा फक्त मानवी जीवनातील भौतिक बदलापुरताच नव्हता, तर तो निसर्ग आणि समाजाबद्दलच्या कल्पनांवरही परिणाम करत होता. आता जी वैज्ञानिक क्रांती झाली याचा जो प्रभाव आहे हा प्रभाव फक्त मनुष्याच्या भौतिक जीवनापुरताच मर्यादित नव्हता, तर निसर्गावर सुद्धा त्याचा परिणाम पडला होता. समाजाबद्दल त्याच्या ज्या काही कल्पना होत्या या कल्पनांवर सुद्धा त्याचा परिणाम पडलेला दिसून येतो किंवा परिणाम पडलेला होता. युरोपमधील समाजशास्त्राचा जो उदय आहे हा विज्ञानाच्या शोधांचा आणि कल्पनांचा एक भाग आहे. काय की युरोपमध्ये जो समाजशास्त्राचा जो उदय झाला हा उदय विज्ञानांचे जे शोध लागले, विज्ञानामुळे जे शोध लागले आहे आणि विज्ञानामुळे शोध लागल्यामुळे काय झालं की नवनवीन कल्पना युरोपमध्ये अस्तित्वात आल्या आणि या कल्पनांचाच एक भाग म्हणून समाजशास्त्राचा उदय मानला जात असतो. सुरुवातीच्या काळातील समाजशास्त्रज्ञांचा असाच आग्रह होता की समाजशास्त्राची रूपरेषा ही भौतिकशास्त्र किंवा जीवशास्त्र यासारख्या नैसर्गिक विज्ञानाप्रमाणे असली पाहिजे. म्हणजे भौतिकशास्त्राप्रमाणे समाजशास्त्राची रूपरेषा असली पाहिजे, जीवशास्त्राप्रमाणे समाजशास्त्राची रूपरेषा असली पाहिजे, अशा पद्धतीचं एक मत होतं. हा एक प्रबोधनाचा कालखंड जो पाहिला तर हा वैज्ञानिक क्रांतीचा एक साक्षीदार होता. प्रबोधन कालीन जो कालखंड होता, प्रबोधनाचा जो कालखंड होता हा वैज्ञानिक क्रांतीचा एक साक्षीदार होता. मानवी जीवनातील सर्व गरजा भागवण्याचे एक साधन म्हणून विज्ञानाकडे पाहिलं जात होतं. नवीन वैज्ञानिक शोधांमुळे अंधश्रद्धांचं उच्चाटन झालं होतं. समाजशास्त्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यामध्ये या कालखंडाचे योगदान महत्त्वाचं होतं. हा जो प्रबोधन कालखंड आहे या कालखंडामुळे काय झालं की विज्ञानाच्या शोधांमुळे काय झालं, अंधश्रद्धांचं उच्चाटन झालं. समाजामध्ये असणाऱ्या ज्या अंधश्रद्धा होत्या ह्या अंधश्रद्धा पूर्णपणे मोडकळीस आल्या आणि नवीन वैज्ञानिक दृष्टिकोन या काळामध्ये रुजण्यास मदत झाली. त्यानंतर पाचवा भाग आपल्याला सांगता येतो, पाचवा एक घटक आपल्याला सांगता येतो तो म्हणजे नागरीकरण. औद्योगिक क्रांतीचा हा एक फार मोठा झालेला प्रभाव होता. म्हणजे नागरीकरण हा एक औद्योगिकरणाचा प्रभाव होता. कारण ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालं होतं, उद्योगांची निर्मिती झाली होती, त्या ठिकाणी लोक काम करण्यासाठी किंवा उद्योगांमध्ये श्रम करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते. मग ते ग्रामीण भागामधून आलेले होते, काही शहरी दुसऱ्या शहरांमधून आलेले होते आणि यामुळे काय झालं की नागरीकरणाला चालना मिळाली. म्हणजेच औद्योगिकरणामुळे काय झालं की नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं. ग्रामीण भागातून शहरांमध्ये स्थलांतरण होत गेलं. त्यामागचं प्रमुख कारण जर पाहिलं तर औद्योगिक क्रांती हे सांगता येतं. आणि या औद्योगिक क्रांतीमुळे शहरात उपलब्ध होत असलेल्या ज्या नोकऱ्या होत्या त्या नोकऱ्यांमुळे काय लोक स्थलांतरित होत होते, म्हणजे त्या उद्योग क्षेत्राकडे वळत होते आणि शहरांच्या वाढीचा परिणाम म्हणून शहरात असंख्य समस्या निर्माण झाल्या. वेगवेगळी शहरं तयार झाली आणि शहरं तयार झाल्यामुळे काय झालं की वेगवेगळ्या समस्या सुद्धा निर्माण झाल्या.
प्रश्न निर्माण झाले. उदाहरणार्थ अतिरिक्त गर्दीची समस्या निर्माण झाली, प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलं, वाहतुकीची समस्या निर्माण झाली, आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या, झोपडपट्टीची समस्या निर्माण झाली. अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आणि शहरी जीवनाचे स्वरूप आणि समस्या याकडे मॅक्स वेबर आणि जॉर्ज सिमेल हे जे 2 समाजशास्त्रज्ञ होते आणि इतरही अनेक समाजशास्त्रज्ञ या समस्यांकडे आकर्षित झाले. या समस्या त्यांना दिसल्यामुळे समाजशास्त्रामध्ये त्यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून ते आकृष्ट झाले. अमेरिकन समाजशास्त्रज्ञही या बाबतीमध्ये विचार करायला लागले. अमेरिकेमध्ये जे शिकागो स्कूल आहे यामध्ये नागरीकरणाच्या समस्या याचा अभ्यास करण्यासाठी एक केंद्र तयार झालं. अशा पद्धतीने नागरीकरण या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आणि त्याचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये करण्यासाठी सुरुवात झाली. समाजशास्त्राला एक प्रकारची चालना मिळाली. यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला, समाजशास्त्राची निर्मिती झाली असं आपल्याला म्हणावं लागतं. त्यानंतर आपल्याला पहिला उपक्रम बघायचा आहे, तो म्हणजे व्यापारी, वैज्ञानिक, औद्योगिक आणि फ्रेंच राज्यक्रांती हे समाजशास्त्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण घटक आहे. याचा अभ्यास आपण आतापर्यंत केला. भारताच्या संदर्भात औद्योगिक विकासाचा भारतीय समाजावर झालेला परिणाम जाणून तुम्हाला घ्यायचा आहे. काय? औद्योगिक विकासाचा भारतीय समाजावर झालेला परिणाम. तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून जर माहिती मिळवली आणि जर समजा त्या माहितीची जर समजा एका ठिकाणी नोंद जर घेतली तर ती नोंद तुम्हाला काय औद्योगिक विकासाचा भारतावर कशा पद्धतीवर परिणाम झाला, भारतीय समाजावर कशा पद्धतीचा परिणाम झाला हे तुम्हाला मिळेल. तर हा उपक्रम तुम्ही घरच्या घरी तुम्ही राहून करू शकता. तर आपण या तासिकेमध्ये येथेच थांबू. विद्यार्थी मित्र, तासिका जर आवडली असेल तर जरूर लाईक करा. ठीक आहे, धन्यवाद.